आज पन्हाळगडावर 2-4 कामं असल्यामुळे निघालो होतो। पन्हाळगडाच्या पायथ्यालाच आमचं गाव असल्यामुळे पन्हाळगडावर जायला आम्हाला लय वेळ लागत नाही। मंगळवार पेठ, नेबापूर तसेच बुधवार पेठ झालं की लगेच आम्ही पन्हाळगडावर पोहोचतोय। तसं आमच्या आपटी गावातनं पन्हाळगडावर पोचायला 5-7 मिनिटाचा वेळ लागतोय। किल्ले पन्हाळगडावर आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला किल्ले पन्हाळगड हा सेल्फी पॉइंट आपल्याला पाहावयास मिळतो। पन्हाळगडावर आलेले पर्यटक सुरुवातीला सेल्फी पॉइंट पाहून जाम खुश होऊन जातात। माझी सगळे कामे आटपून मी आता सज्जा कुटीजवळ आलो होतो। इथं आल्यावर आमच्या वहिनी भारती शेखर गायकवाड यांनी माझ्यासाठी मस्तपैकी चहा बनवून दिला। पन्हाळगडावरील थंडीत हा चहा लय मस्त वाटला। इथं आल्यावर तुम्हालाही कांदा भजी, मसाले ताक, लिंबू सरबत व इतरही पदार्थ मिळू शकतात। आता मी सज्जा कुटीच्या आसपासच्या परिसरातून श्रावणात दिसणारा वारणा परिसर पाहत होतो। इथून खाली दूरवर नजर टाकेल तिथपर्यंतचा परिसर एकदम खतरनाक दिसत होता। श्रावणातील ऊन सावलीच्या खेळात आमचा आपटी सोमवार पेठ गावबाकी एकदम चिकना दिसत होता।